नमस्ते सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या जेवणात मी भात, वरण, मसाला भेंडी, बटाट्याचा पातळ रस्सा, पापड, पुऱ्या, नंतर लापशी आणि ह्या सुकवलेल्या मिरच्या तळल्या होत्या। तर मी एकाच कुकरमध्ये हे 3 पदार्थ बनवले, ते तुम्हाला दाखवते। तर एक पेला मी ही लापशी घेतली, त्याच्यामध्ये हेच 3 पेले मी पाणी ओतलं आहे आणि 1 मूठ भरून काजू घातले। आता हे बटाट्याचा पातळ रस्सा ना, मी कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट टाकली, परतवून घेतलं आणि मालवणी वाटप टाकलं, त्याच्यामध्ये बटाटे टाकले, टोमॅटो टाकला आणि काजू टाकला आणि ते परतून फक्त घेतलेलं, शिजवलेलं नाही आहे, ते कुकरमध्ये ठेवलं। त्याच्यावरती डाळीमध्ये टोमॅटो आणि मिरची टाकली, हळद टाकली आणि ही आपली लापशी पाण्यात मगाशी कालवली ना ती। आता हे मी कुकरमध्ये ठेवून ना कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे। तर आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि हे बघा कुकर थंड झालं तर आपली लापशी पण मस्त शिजली आहे, आपले डाळ पण शिजून आली आहे वरणाची आणि ही आपली आता भाजीसुद्धा। तर तुम्हाला दाखवते आता ह्या भाजीचं काय करायचं। तर भाजी पण आपली शिजलेली आहे, तुम्हाला बटाटा दाखवते मी। हे बघा किती मस्त मॅश होतो आहे। तर तुम्हाला त्यातले हवे तर 2-4 बटाट्याचे पीस तुम्ही असे मॅश करू शकता आणि मग झाली बटाट्याची भाजी। कोथिंबीर घातली आणि ही आपली लापशी। तर लापशी पण छान शिजली, त्याच्यामध्ये मी गूळ घातलं आहे, मीठ घातलं आहे आणि थोडी सुकी झाली आहे ना म्हणून एक पेला पाणी घातलं, ओलं खोबरं घातलं, वेलची पूड घातली आणि तूप घातलं आणि मस्त ही लापशी तयार करून घेतली। नंतर मग मी डाळ पण केली, कुकरला भात केला, पुऱ्या करून घेतल्या आणि असा पटकन माझा स्वयंपाक झाला। थँक्यू।